तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये। तर रक्षाबंधनच्या निमित्ताने आहे की नाही, पिलूच्या आत्या गावाकडून आल्या होत्या आणि त्यांना फिरायचं होतं, म्हणजेच पुण्यातील जे काही मंदिर आहेत ना ते पाहायचे होते। तर चला म्हणलं पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया स्वामीनारायणच्या मंदिरपासून। जेवढी काही दिवसभरात होतील ना तेवढी म्हणलं पटापट फिरून घेऊया। तर पहिल्यांदा आम्ही गेलो स्वामीनारायणच्या तिथं। तर पिलूला हे सगळं बघून किती पळावं आणि किती नाही ते कळतच नव्हतं। तो कुठं थांबतहीच नव्हता, एकदम त्याच्या गाडीला ब्रेकच लागत नव्हता। इकडे तिकडे बगल तिकडे एकदम स्वच्छ आणि छान असं होतं, त्याला खूप पळू वाटत होतं। आणि मंदिर तुम्ही म्हणाल ना, मंदिर एकदम छान आहे। तुम्ही कधी गेलाय का मला नक्की सांगा स्वामीनारायणच्या मंदिरला। तर आमच्या पिलूच्या इथं खालीवर असे स्टेप तर चालूच होते, त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं आणि त्यानंतर आत्यांनी पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं होतं, त्यांचेसुद्धा फोटो काढले। त्यासोबत आजीसुद्धा आली होती पिलूची। तर सगळं काही दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो तिथं। आणि बघा खूप छान मंदिर आहे, तुम्ही सुद्धा नक्की जाऊन पहा। तर कोणाकोणाला माहीत आहे स्वामीनारायण मंदिर नक्की